नागपूरमध्ये लेंड्रा पार्क आहे, कळवली आहे, या ठिकाणी सबस्टेशन बांधायचे आहे। एक जवळपास 17-18 सबस्टेशन नागपूरला पाहिजे आहे। नागपूर शहरामध्ये रिंग मेन पाहिजे आहे। म्हणजे पुढच्या 50 वर्षाचे इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर शहराला देण्याकरता या ठिकाणी बैठक आहे। सोबतच काही जागा महसूलच्या जागा या महावितरणात द्यायच्या आहे, सबसेंटर बांधण्याकरता त्याची बैठक आहे, जेणेकरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे ऊर्जा खातं आहे, त्यांनी ज्या सूचना त्यांनी जे प्रोसिडिंग करून आम्हाला काही सूचना दिल्या आहेत बैठकीमध्ये, आणि बैठकीच्या सूचनेच्या माध्यमातून ही बैठक आज मी घेतो आहे आणि यातनं माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पुढे नेण्याचा विचार आहे। अनेक कुर्ला परिसरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक बळजबरीने टू व्हीलर असलेल्या ऑटोवर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर चिटकवत आहे। किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी नाही केलीच पाहिजे कारवाई। या पद्धतीने ऑटोच्या मागे धावणे, उद्या त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, काही झालं, जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर लावणे, सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे, काल कवठामध्ये बॅनर होते, कामठीमध्ये काही बॅनर होते, असे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे, लावलात त्यांच्या घरावर त्यांनी काय करायचं ते करा, पण सार्वजनिक जागेवर या ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे किंवा ऑटोच्या माग धावणे, कडक कारवाई झाली पाहिजे, कुणालाच सोडलं नाही पाहिजे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था संपवणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे, याकरता आम्ही पोलिसांशी बोलणार आहे। काल मी कामठी पोलिसांशी बोललो आहे, नागपूर सीपीशी बोललो आहे। त्यामुळं तुम्ही काय व्यक्तिगत आहे, आपलं स्वतःचं मत आहे ते मत प्रदर्शित करा, परंतु सार्वजनिक जागेवर मात्र तुम्हाला कुणालाही, हिंदू असो मुस्लिम असो कोणी, त्या ठिकाणी या पद्धतीचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं प्रदर्शन या ठिकाणी करत असेल तर हे योग्य नाही। हिंदू समाज कधीच या ठिकाणी अशा बाबीला समर्थन करत नाही। त्या ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावणे, कीड निर्माण करणे, ऑटोच्या मागे धावणे, हे काय चालू आहे कुर्ला उर्लामध्ये, यावर कडक कारवाई पोलीस करतील आणि आम्ही तशा सूचना देऊ। आघाडी असताना देखील अनेक पक्षाचे नेते जे आहेत ते एकला चलोरीची भूमिका घेतात। मग तुमच्या युतीमध्ये असेल किंवा आघाडीमध्ये असेल, सगळ्याच पक्षांची भूमिका दिसते। महायुती ही महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहे। काही ठिकाणी आम्ही चर्चा करू, ज्या ठिकाणी आम्हाला अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढू, पण आमच्या महायुतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मतभेद एखाद्या वेळी होतील एखाद्या ठिकाणी, पण मनभेद होणार नाही, कुठल्याही टीकाटिपणा होणार नाही, कुठेही त्या ठिकाणी वाईट होणार नाही। पण महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेसची लाथाडी होणार आहे। उद्धव ठाकरे काँग्रेसला लाथा मारतील, काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पार्टीला लाथा मारतील, आणि तिन्ही पार्ट्या एकामेकाला लाथा मारत राहील आणि निवडणूक संपून जाईल आणि महायुती 51% मतं घेऊन महाराष्ट्रात येईल। सर हिंदी में अनिल देशमुख का हिंदी में अनिल देशमुख देखिए, जिस तरह से पुलिस ने चार्जशीट और रिपोर्ट दिया है और उनका चौकसी का रिपोर्ट आया है, इंक्वायरी रिपोर्ट आया है, और फॉरेंसिक रिपोर्ट भी अभी कभी ना कभी तो आएगा ही, जिसमें ये कहा है कि अनिल देशमुख जी ने ये जो पत्थर का, जो चुनाव के टाइम में जो पत्थर का एक कांड हुआ था, उस पत्थर को खुद ही उन्होंने मारा था, ऐसा पुलिस चौकसी में प्राइमरी है। तो ये पत्थर अगर बाहर से मारते और वो बोलते 10 किलो का मारा था, तो 10 किलो का पत्थर आपको मारे तो क्या होगा आपका? आप तो बाइट भी नहीं ले पाएंगे यहाँ। तो 10 किलो का पत्थर मार दिया। अरे भाई, चुनाव होता है, हार जीत होती है, हार गए तो हार गए, जीत गए तो जीत गए, उसमें क्या फर्क पड़ता है? कोई अपनी जायदाद थोड़ी गई है। अरे भाई, क्यों ऐसा करते हो? जो लोगों का सिंपैथी लेने के लिए ऐसा खुद को पत्थर मारना, खुद को ब्लड निकालना, ये क्यों करना अपन ने? अनिल देशमुख जी जैसे राजनीति के अत्यंत सीनियर व्यक्ति, जिनको हम एक वरिष्ठ महाराष्ट्र का नेता समझते हैं, उनके बारे में हमारी भावना भी ठीक है, लेकिन इस प्रकार की स्टंटबाजी कोई भी नेता ने, कल मैं चुनाव हारते रहा और मैंने जनता की सहानुभूति लेने के लिए खुद को पत्थर मार दिया। जनता वोट थोड़ी देती है, जनता समझती है कि झूठ बोल रहे करके। अरे भाई, हार गए तो हार गए। मुझे लगता है इस प्रकार की स्टंटबाजी महाराष्ट्र के कोई भी लीडर ने नहीं लेनी चाहिए। महाराष्ट्र की जनता ऐसी स्टंटबाजी पे वोट नहीं देती। चुनाव हारना जीतना अलग बात है, लेकिन पुलिस का ये स्पष्ट रिपोर्ट है कि अनिल बाबू को किसी ने नहीं मारा था, उन्होंने खुद को ही पत्थर मार के सिंपैथी लेने का प्रयत्न किया था। और आगे भी उनको मेरी रिक्वेस्ट है कि राजनीति में अखाड़े है, आज कल हार जीत होते रहेगी, लेकिन फॉरेंसिक भी रिपोर्ट आएगा, उसमें भी क्लियर हो जाएगा। लेकिन वो कहते हैं कि मुझे 10 किलो का पत्थर मारा, मुझे लगता है मैं होता तो बचता ही नहीं था, तो 10 किलो का पत्थर मुझे मारते कोई तो मुझे लगता है ये सब बातें जनता हंसती है ये चीज़ों पे,
तो नहीं करना चाहिए ऐसी चीजें। ऐसा मेरा, वो बड़े हैं मेरे से, उनको सलाह देना मेरा काम नहीं है, लेकिन मुझे लगता है कोई भी राजनीतिक व्यक्ति ने इस प्रकार की सिंपैथी लेने का प्रयत्न नहीं करना चाहिए। उनका दावा है कि पुलिस ने गलत रिपोर्ट उनका दावा है कि पुलिस ने गलत रिपोर्ट पेश की है। राजनीति से प्रभावित होकर एसपी ने वो गृह मंत्री रहे देश महाराष्ट्र के, अनिल बाबू गृह मंत्री रहे। अब गृह मंत्री जी वो समय के रहे, उनको समझता है पुलिस क्यों दबाव में काम करेगी। वो जो बोलते हैं 10 किलो का पत्थर मारा था, पुलिस क्यों दबाव में काम करेंगे। 10 किलो का पत्थर आने के बाद सबको मालूम होता क्या होता है। अरे भाई, अपने हाथ से अपने पत्थर मारना, फिर उसको वीडियो रिकॉर्डिंग करना। भाई पत्थर मारा, वीडियो रिकॉर्डिंग है, साले बीजेपी वाले। अब बताइए क्या संबंध है बीजेपी का। पत्थर मार के उसका वीडियो बन सकता है कभी? वहां लाइव चालू था क्या? और मोबाइल पे फोटो निकाल रहे हो, साले बीजेपी कह रहे। मुझे लगता है कि ये सब ठंडबाजी है, नहीं करना चाहिए। अनिल बाबू बहुत सीनियर व्यक्ति है, उन्होंने विषय को मान लेना चाहिए कि भाई ठीक है, चुनाव में जो हुआ हम तो भूल गए, चुनाव जीत लिया हमने, तो आगे भी घोड़ा मैदान है, करेंगे। तो मुझे लगता है कि इस प्रकार से नहीं होना चाहिए। अनिल बाबू ने अभी इसके ऊपर टिप्पणी करना गलत है, क्योंकि पुलिस के पास सारा रिकॉर्ड है। ये पुलिस रोज उजागर करेगी रिपोर्ट को। तो मुझे लगता है कि उनके सीनियरिटी को ये जस्ता नहीं है। मैं उनको सलाह दूंगा नहीं, लेकिन भूल जाना चाहिए। जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलेलं आहे। डॉक्टर हेडगेवारांना भारतरत्न द्यावा अशी त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे। नाही, त्यांच्या जमाल सिद्दीकीच्या भावना आहे, त्यांनी पत्र पाठवलं आहे। केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल। पण सर, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे पूर पाहणीसाठी गेले। राष्ट्रपति को पत्र लिखा है। जमाल सिद्दीकी जी ने, जो अल्पसंख्यक मोर्चा के हमारे प्रेसिडेंट है, उन्होंने पत्र लिखा है, उनकी भावना व्यक्त की है। अब भावना व्यक्त की है, केंद्र सरकार उचित निर्णय करेगी। सर, तुमच्या पण त्या भावना आहेत का? बजरंग सोनवणे हे पूर पाहणीसाठी गेले, मात्र पांढरे कपडे खराब होऊ नये म्हणून चराप्याच्या खाली उतरलेले नाही। कोण? शरद पवार गटाचे खासदार ते बजरंग सोनवणे। आता कपडे तर खराब होणारच आहे। मी गेलो काल परवा, कपडे खराब झाले, कपडे बदलून टाकायचे। कपड्याचा ड्रेस गाडीतच असतो एक आपल्या। त्यामुळे मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। मी काय सांगू, हेडगेवारांना भारतरत्न मिळावा ही तुमची देखील मागणी आहे का? त्यांनी पत्र लिहिलेलं, मात्र कार्यकर्ता हे सर्वच देशाची मागणी राहणार आहे, कारण या देशाला मजबूत करणे, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रभावना, राष्ट्रभक्ती निर्माण करणे, राष्ट्रचेतना तयार करणे आणि या हिंदू राष्ट्राला, जगातलं हिंदू राष्ट्र ही भारत माता जगातमध्ये ही प्रचंड मोठी शक्ती व्हावी, याकरता डॉक्टर हेडगेवारजींनी जे आपलं जीवन समर्पित केलं, आणि त्यामुळं सर्वच देशाची भावना राहणार आहे की डॉक्टर हेडगेवारजी यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं पाहिजे। मला वाटतं या भावना सर्वांच्याच आहेत।